दर्शनजी पाटील साहेबांचे ते शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. चला आपण वळूयात जशी मॅचला सुरुवात होईल तसा आपल्याला आवाज ऐकायला मिळेल युवराजी माळी सरांचा. दर्शनजी पाटील साहेबांचे ते शुभ सन्मान उरण पनवेल प्रीमियर लीगच्या माध्यमातून केला जातोय. प्रवीणजी ठाकूर यांना आपण विनंती करतोय आणि सत्यभानजी तांडेल यांना देखील विनंती आहे. प्रवीणजी ठाकूर आणि सत्यभानजी तांडेल साहेबांना आपण विनंती करूयात की त्यांनी देखील आपला येऊन सन्मान स्वीकारावा. प्रवीणजी ठाकूर आणि सत्यभानजी तांडेल साहेबांचा देखील इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. आदरणीय व्यक्तिमत्व सत्यभानजी तांडेल साहेबांचे इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. हेमंत शेठ म्हात्रे यांचे अतिशय जवळचे निकटवर्तीय मित्र आहेत हे सर्व आणि साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. तसेच आपण प्रवीणजी ठाकूर यांना विनंती करूयात की आपला शुभ सन्मान आपण स्वीकारावा. प्रवीणजी ठाकूर यांचा देखील इथे सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. उपस्थित सर्व मान्यवरांचा आपण सहर्ष स्वागत करूयात आणि वळूयात पुन्हा एकदा जशी मॅचला सुरुवात होईल तसा युवराजी माळी साहेबांचा इथे आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. थँक्यू विपुल पाटील सर. धन्यवाद संयमची गरज सर. हो इनसाइड आउट पद्धतीने गॅप मध्ये बॉल एका टप्प्याने चाललाय वाडिश लॉंगा पण एक्स्ट्रा कव्हरच्या मधून आणि सूरज पाटीलचा तडाखा आता सुरू झालाय कारण बॅक टू बॅक हा दुसरा चौकार आलाय. राधे एंटरप्राइजेस पुरस्कृत उरण पनवेल प्रीमियर लीग आपण पाहताय. याच दरम्यान ऍडव्होकेट आदित्यजी मडवी साहेबांचं देखील इथं आगमन झालंय. त्यांना देखील आपण विनंती करूयात की आपला शुभ सन्मान आपण स्वीकारावा. बॅकफुटला गेले आणि लेट पण थेट लेट कट केलाय. शेवटच्या मुवमेंटला बॉलला थर्डमॅनला पाठवलाय आणि सलगचा तिसरा चौकार येतोय तो सूरज पाटीलच्या बॅटमधून. हॅलो ऍडव्होकेट आदित्यजी मडवी साहेबांचे तो शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. पाचवा खेळाडू ठरला या स्पर्धेतील ज्याने सलग 3 बॉलवर 3 चौकार लगावलेत. प्रणय म्हात्रे आपले गुणलेखक आम्हाला ही माहिती पुरवतात. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅटचं फेस ओपन करून शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला बॉलला पाठवलं होतं. डॉट आलाय. विवेक शेलार आपण पाहतो त्याच्या विरुद्ध सूरज पाटील यांनी मात्र तब्बल 3 चौकार मारलेत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय बिनबाद. 13 धावा धावफलकावर आहेत. ग्रीष्मा 11 ACC मोठीच होईल. हॅलो सन्माननीय आदरणीय संजयजी सोनावले साहेबांचे ते शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. आदरणीय सन्माननीय संजयजी सोनावले साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. अंपायर रिव्ह्यू आहे सध्या आपण पाहतोय. ऑनफिल्ड पंचांनी टेक्निकल टीमला हा निर्णय सोपवलाय की ओव्हर स्टेप आहे का एकदा चेक केलं जाईल. फेअर डिलिव्हरी तिसऱ्या पंचाने मात्र शहानिशा केली. तर 24 लाईव्ह इव्हेंट्स जेपी पॅनल खरं तर ज्यांच्या कामगिरीसाठी ओळखलं जातं आणि तेच इथे पाहायला मिळालं. थोडीशी साशंकता होती ऑनफिल्ड पंचांच्या मनात मात्र ती आता मात्र दूर केली आमच्या टेक्निकल टीमने आणि तिसऱ्या पंचांनी. 13 धावा आपण पाहतोय. पहिलं षटक विवेक शेलार ऍज ऑल इंडिया आयकॉन प्रिन्स ऑफ भिवंडी खालिद एक्सप्रेस त्याच्या विरुद्ध सूरज पाटीलचे 3 नेत्रदीपक चौकार. जीवित म्हात्रेने एक सिंगल काढून जशी स्ट्राईक रोटेट केली त्यानंतर मात्र 3 सलग चौकार आणि शेवटचा बॉल डॉट अशी मात्र कहाणी राहिली पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाची. आणि आता कॅप्टन सध्या साईश म्हात्रे मॅन फ्रॉम जासई सध्या बॉलिंग मार्कवर. डावकुऱ्याचा हा जलदगती गोलंदाज आहे आणि समोर मॅन फ्रॉम मुळे खंड जीवित म्हात्रे. या अगोदरच्या सामन्यामध्ये काय अतिशय पारी खेळली होती जीवितने. फुलरलेनचा बॉल होता आणि कनेक्ट करता आला नाहीये. पंच मात्र आपल्याकडे वळतायत आणि सांगतात इट्स अ वाईट बॉल.
लाईन कुठेतरी खराब पाहायला मिळाली. फुरल लेंथ होता आणि तो जर कनेक्ट झाला असता तर कदाचित ते धावा पाहायला मिळाल्या असत्या. जीवित मात्रेची ती 36 धावांची खेळी होती. आपण पाहिलं तर प्रणय आणि 72 धावांचं टार्गेट होतं. 71 धावांचं टार्गेट होतं आणि तिथे मात्र संघ विजयी होता होता राहिला होता. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं सायुषने. बॉलला एक्स्ट्रा कव्हरला ढकललं जीवित मात्रेने आणि इथे एक धाव मात्र त्याने अजून प्राप्त केली आहे. टीमची टोटल मात्र पुढे सरकत असताना 15 धावसंख्येवर. त्या सामन्यामध्ये आपण प्रणय पाहिलं की जीवित मात्रे वगळता इतर कोणताही खेळाडू ग्रीष्म 11 एसीसी मोठेजोई संघाचा चमकला नव्हता आणि त्यामुळे संघ एका धाव्याने पराभूत झाला. मात्र या मॅच मध्ये आता डू ऑर डाय सिच्युएशन आहे. इथे जो संघ पराभूत होणार तो स्पर्धेतनं बाहेर जाणार आहे. त्यामुळे आता काय करायचंय ते याच मॅच मध्ये करायचंय. प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागणार आहे दोन्ही संघांना. इथे जो संघ जिंकेल तोच पुढे जाणार आहे. एज लागली होती. फ्लाय स्लिपला चांगली फिल्डिंग आणि डायरेक्ट हिट केलं स्ट्रायकिंग एंडच्या ऐवजी बॉलिंग एंडवर. वेल स्टॉप आपल्याला पाहायला मिळाला फ्लाय स्लिप मध्ये स्मिथच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरमध्ये कुठेतरी स्मिथकडनं मिसफील्ड होताना आपण पाहिली होती पॉइंटला आणि मात्र इथे चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून. डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. मात्र डायरेक्ट हिट काही झाली नाही. रन मिळाली. टीमची टोटल 16 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली. जास्त उसने घेणारा चेंडू आणि पंच पुन्हा आपल्याकडे वळतात आणि पुन्हा सांगतात इट्स अ व्हाईट बॉल कॉल. साईश मात्र आपण पाहतोय की डावकरताचा गोलंदाज आणि पिचिंगच आपण पाहिली तर अगदी 5व्या यष्टीवर झाली होती वाईड लाईनच्या आतमध्ये आणि त्यामुळे नंतर टप्पा पडल्यानंतर अजूनच जास्त बाहेर चेंडू वळाला आणि त्यामुळे व्हाईट बॉल आलाय. एक धाव निर्णायक आहे कारण डू ऑर डाय सामना आहे दोन्ही संघांसाठी. त्यामुळे एक्स्ट्रा कंट्रोल करावे लागतील तुम्हाला. पुन्हा फुल टॉस बॉल मिड ऑन नाहीये. लॉंग ऑनला खेळाडू आहे. राजा राठोड चांगली फिल्डिंग चांगला थ्रो आपण पाहतोय. अगदी बुलेट थ्रो स्ट्रेट टू साईश मात्रे आणि इथे फक्त एकच रन मिळते. 3 बॉल झालेत प्रणय आणि 3 बॉलवर 3 सिंगल आणि 2 वाईड अशी आतापर्यंतची कहाणी राहिली या ओव्हरची साईश मात्रेच्या. टीमची टोटल 18 आहे. 18 विदाउट लॉस. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. यावेळेस समोर टोलवल्या चेंडूला पुन्हा एकदा राजा राठोड यांच्याकडे बॉल जात असताना आणि पुन्हा एकदा एक सिंगल. वाईटचा अपवाद वगळला साईश मात्रेच्या षटकातील तर चांगली गोलंदाजी राहिली आहे त्याची. अगदी सिंगलच फक्त धावा काढू दिल्यात. अजिबातच मोठे फटके मारण्यासाठी हावी होऊ दिलं नाहीये दोन्ही फलंदाजांना आणि नक्कीच चांगला शेवट तो करण्याचा प्रयत्न करेल. त्याच्या ओव्हरमध्ये अजूनही 2 बॉलचा खेळ त्याच्या या स्पेलमध्ये शिल्लक आहे. 19 धावा धावफलकावर आहेत. सूरज पाटील 6 बॉल 14 वर खेळतात. जीवित मात्र 4 बॉल 3 वर खेळतात. यावेळेस क्रॉस बॅटेड स्ट्रोक आहे मात्र तितकी ताकद नव्हती. हळूवार पद्धतीने दिशा दिली बॉलला. स्क्वेअर लेगचा फिल्डर घेत असताना अगदी टुवर्ड्स मिड विकेट. इथेही फक्त सिंगल मिळते. पहिल्या षटकामध्ये विवेक शेलारच्या तब्बल 13 धावा आल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 7 धावा आल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आहे. अजूनही पहिला ब्रेक थ्रू मिळाला नाहीये. स्मिथ आणि अनंत स्ट्रायकर जासे टीमला. कल्पेशजी पाटील भावेजी घरत यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. थोडासा बाहेर ठेवला होता चेंडू शरीरापासून आणि त्याला फक्त दिशा दिली ती पॉइंटला. 1 रन मिळाली. शेवटच्या बॉलवर सिंगल आली आहे सूरज पाटीलकडे. पुन्हा स्ट्राईक राईट. 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाले आणि ग्रीष्मा 11 मोठी जुई संघ 21 धावा बिनबाद. राधा एंटरप्राइजेस पुरस्कृत उरण पनवेल प्रीमियर लीग 2026 टेनिस बॉल क्रिकेटच्या खरं तर इतिहासामध्ये किंबहुना नव्या अध्यायाला सुरुवात झाली. एका नव्या प्रवासाला सुरुवात झाली. दीपक शेठ पाटील त्याचबरोबर संतोष शेठ पाटील सुनील शेठ मडवी याच्या माध्यमातून उरण आणि पनवेल या 2 तालुक्यातील क्रिकेटला एकत्र आणण्याचा प्रयत्न. खरं तर या स्पर्धेतनं काय होतं विपुल सर की जे आयकॉन खेळाडू असतात किंबहुना जे ग्रामीणचे वारंवार चमकणारे खेळाडू असतात त्यांच्याबरोबर मैदान शेअर करणं, त्यांच्यासोबत प्रॅक्टिस सेशन करणं हे मात्र ग्रामीणच्या खेळाडूंसाठी कुठेतरी फायद्याचं ठरत असतं. त्यांचा अनुभव ते जे शेअर करतात त्यामध्ये नक्कीच फायदा मिळत असतो. आपलं क्रिकेट अजून कसं डेव्हलप होईल त्यासाठी. आणि आता मात्र रघु परदेशी
भिंगारे गावचा खरं तर सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपलं वर्चस्व दाखवणारा खरं तर गोलंदाज. पहिलाच बॉल पहा, भन्नाट लाईन पाहायला मिळते, परफेक्ट यॉर्कर लाईनची ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये खरं तर पहिलं षटक जेव्हा आले होते टाकले रघु परदेशी वैयक्तिक, तेव्हा एक रन देऊन एक विकेट काढली होती आणि समोरच्या टीमवर दबाव वाढवला होता. आणि इथे देखील आपण पाहतोय सूरज पाटीलच्या विरुद्ध पहिला बॉल डॉट आलाय. सफल झाले थोडेसे, स्वतःही फिरले आणि बॉलला फिरवलाय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल चाललाय आणि इथे पंच इशारा करतील इट्स अ मॅक्सिमम हिट. येतोय षटकार. पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर मात्र जबरदस्त पलटवार केलाय. पुन्हा एकदा कमी गतीचा बॉल, इथे फिल्डर आहे, त्याच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय होत असताना स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर ऑन साइडला सलगचा दुसरा, दे धक्का आणि घे छक्का सूरज पाटीलच्या बॅटमधून आलाय. घेवलीवाडा गावाचा खरं तर सितारा, स्टार खेळाडू, ऍज अ कॅप्टन म्हणून ग्रीष्मा 11 एसीसी मोठी जुई संघासाठी या मॅच मध्ये एक चांगली खेळी पेश करत असताना, साकारत असताना रघु परदेशी काय देतील प्रत्युत्तर. वाकू टप्प्याचा बॉल इथे कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतोय. लाईन करा, पंच सांगतायत व्हेरी आउटसाइड द ऑफ स्टंप. हा बॉल आपण पाहतोय रिलीज केला तो रघु परदेशी यांनी आणि निधाव चेंडू अगदी फ्लायस्लिप कडे गेला. पाहिलं आपण ऍक्शन रिप्ले मध्ये, कीपर कडे कोणतीही संधी नव्हती, इतकी लाईन खराब होती. टीमची टोटल 34. हो, यावेळेस बघा स्विंग अँड मेस कम्प्लिटली समोरून चेंडूला फिरवलंय आणि कीपर क्लोज आहे, त्यामुळे फुटवर्कला वाव नाहीये. आपण साईश मात्रेला पाहतोय विकेट कीपरची भूमिका सध्या पार पाडत असताना. वेग चांगला पाहायला मिळाला मागच्या बॉलवर. इथे थोडासा कमी गतीने स्ट्रेट हिट केलाय. लॉंग ऑफला खेळाडू होते, प्रयत्न अपुरे पडलेत आणि या ओव्हर मध्ये सूरज पाटील यांच्या बॅटमधनं रघु परदेशी यांच्या विरुद्ध तब्बल तिसरा षटकार आलाय. सूरज पाटीलने ओळखलाय महत्वाचा सामना आहे, आता नाही तर परत नाही. फुल टॉस, फिल्डर आहे, त्याला मात्र इथे पुन्हा एकदा बीट करून बॉल चाललाय तो मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आपण पाहतो या ओव्हर मध्ये तब्बल 4 गगनभेदी षटकार ठोकलेत रघु परदेशीच्या विरुद्ध सूरज पाटीलने. या ओव्हर मध्ये रन आल्या 25. 3 ओव्हरचा केस संपलाय. टीमची टोटल पिन बाद तब्बल 46 धावा. मागच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं या संपूर्ण पहिल्या सत्राचं पूर्ण चित्रच पलटून गेलं सूरज पाटीलच्या त्या तडाकेबंद फटकेबाजीने, आणि तेही रघु परदेशी सारख्या अनुभवी खेळाडूच्या विरुद्ध. हेच तर क्रिकेट आहे ना, वेळ बदलायला वेळ लागत नाही असं म्हटलं जातं आणि तेच इथे पाहायला मिळालंय. पहिल्या ओव्हरमध्ये 13, दुसऱ्या ओव्हरमध्ये 8 धावा साईश मात्रेने कमबॅक करून दिलं. 2 ओव्हरमध्ये 21 होत्या, मागच्या ओव्हरमध्ये 25 आल्या, त्यामध्ये तब्बल 4 षटकार. सूरज पाटील 13 बॉल 39 वर पोहोचलाय. जीवित मात्रे 5 बॉल 4, टीमची टोटल 46. आणि आता पियुष ठाकूर बॉलिंग मार्कवर. केगावचा खेळाडू, मागच्या मॅच मध्ये देखील गोलंदाजी धुरा त्याच्यावर दिली होती संघाने. 5 षटकं, त्यामुळे 5 गोलंदाज स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे आता
येस, फुल टॉस बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. टेप बॉलचं षटक आपल्याला आता पाहायला मिळतंय, कारण 3 ते 4 या 2 पैकी तुम्हाला एक षटक टेप बॉलचं टाकायचं आहे. त्यामुळे सध्या ही जबाबदारी पियुष ठाकूरवर दिली. पहिल्या बॉलवर सिंगल आली. हो, यावेळेस बघा थोडासा खाली राहिला हा बॉल टप्पा पडल्यानंतर. टेप बॉलचं षटक सुरू असताना ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. थोडासा शफल झाला होता. आपण पाहिलं सूरज अगोदरच लेग स्टंप वरून बरेच दूर गेले होते आणि बॉल आपण पाहिलं तर ऑफ स्टंप पासून दूर ठेवला. त्यामुळे ते कनेक्शन जे व्हायला हवं होतं ते काही झालं नाहीये. चांगली गोलंदाजी आपण म्हणूया पियुष ठाकूरची पहिल्या 2 बॉलवर तरी. हो, परफेक्ट ब्लॉक होलचा बॉल. जागेवरून फक्त टॅप केलं या बॉलला सूरज पाटील यांनी. अफलातून गोलंदाजी, भन्नाट गोलंदाजी पियुष ठाकूरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. टेप बॉलचं षटक कसं असावं तर असं असावं असं त्याने आता सिद्ध केले पहिल्या 3 बॉलवर तरी. त्यामुळे आता पुढच्या 3 बॉलवर काय असेल, इथून कुठली कहाणी आता जीवित मात्रे आला. हार्ड हिटर बॅटर आहे. 48 झालाय स्कोर, 48. हो, पुन्हा एकदा चांगला बॉल ड्राईव्ह केलाय. रनआउटची संधी आहे. ओ, डायरेक्ट हिट. आता गोलंदाज सांगतोय की बॉलिंग एंडला जास्त चान्स होते. स्ट्रायकिंग एंडवर थ्रो केला आणि इथे मात्र दोन्ही फलंदाज योग्य मोमेंटला पोहोचले पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये आणि इथेही सिंगल मिळते. जीवित मात्र आपण आतापर्यंत त्याच्या फलंदाजीचं विश्लेषण पाहिलं प्रणय, तर फक्त सिंगल मध्ये त्याने डील केले. 6 धावा त्याने काढल्यात, 6ही धावा सिंगलच्या मदतीने. मोठ्या फटक्यापासून तो मात्र वंचित राहिला, कारण सूरज पाटीलने ती जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. 40 वर तो खेळतोय आणि त्यामध्ये अजून एका षटकाराची पडेल भर. घणाघाती प्रहार आणि बॉल सीमा पार. येतो षटकार अजून एक. चला, टेप बॉल मैदानामध्ये द्यायचं. व्हॉलेंटियर्स. चेंडू घाळ झालाय, त्यामुळे टेप बॉल आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पुरवायचा आहे. 46 वर खेळतोय सूरज पाटील. आपल्या या स्पर्धेचे मुख्य आयोजक त्रिमूर्ती यांच्याकडनं 3006 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अर्धशतक लगावलं कोणत्या खेळाडूने तर, आणि पहिलं अर्धशतक होईल का? हो, 46 झाल्या होत्या आणि हा बॉल मात्र आपण पाहतो आला. डॉट 4 ओव्हरचा इथे खेळ समाप्त झालाय आणि ग्रीष्मा 11 ACC मोठी जोई बिनबाद तब्बल 55 या धावसंख्येवर. सूरज पाटील तब्बल 46 वर खेळतोय आणि स्पर्धेचे मुख्य आयोजक दीपक शेट पाटील, संतोष शेट पाटील आणि सुनील शेट मडवी यांच्या वतीने जर अर्धशतक लगावलं कोणत्याही खेळाडूने तर 3006 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि आता सूरज पाटील कदाचित ते पारितोषिक या स्पर्धेमध्ये प्राप्त करू शकतो, कारण फक्त 4 धावा तो दूर आहे पहिल्या अर्धशतकापासून. इथे जिंकणारा संघ पुढचा सामना रॉकस्टार आवरेच्या विरुद्ध खेळणार आहे, कारण सलग 2 सामने जिंकणारा संघ आपण पाहिलं तर जीएस घरात ओळे भंगारपडा ठरला. त्यामुळे ते सरळ आता 6व्या सामन्यामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. चला, सामन्याला आपण थोडी गती प्रदान करूया. निखिल गोवारी सध्या आपण पाहतोय बॉलिंग मार्कवर डेथ ओव्हर मध्ये आलाय. समोर जीवित मात्र आहे, मॅन फ्रॉम मोळेखंड. फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल, फुल टॉस, घणाघाती प्रहार. बॉल चाललाय लांब लचक, सीमा रेषावर. पहिल्या बॉलवर आलाय षटकार.
आपण ऍक्शन रिप्ले पाहिलं असेल तर जीवित मात्र 1 ते 2 पावलं पुढे आले. पाहिलं चेंडू कशा पद्धतीने येतोय बॅटवर आणि त्यानंतर पूर्ण ताकद लावली, ताकदीने मारला आणि 6 धावा प्राप्त केल्यात. कारण सामना अतिशय निर्णायक आहे. डू ऑर डाय. जिंकेल तर पुढे जाईल, त्यामुळे अशा खेळी निर्णायक आहेत. कमी गतीचा बॉल, फटका हलकासा फोर्सलाय, खेळाडूपासून दूर राहिलाय. सिंगललाच प्राधान्य दिलंय. सूरज पाटील स्ट्राईक वर येतोय. 46 वर खेळतोय, अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहे. 62चा आपण पाहतोय पल्ला गाठलाय. ग्रीष्मा 11 ACC मोठी जुई टीमने. अजून एक 4 बॉल शिल्लक आहेत. अर्धशतक पहिलं नोंदवलं जाईल का? तब्बल 3006 रुपयाचा कॅश प्राइस त्रिमूर्तीकडून आहे. स्पर्धेचे मुख्य आयोजक, ते पटकावलं जाईल का? यावेळेस बघा यॉर्कर लाईनचा बॉल खूप चांगल्या पद्धतीने डिलिव्हर केलाय. 1 रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, थ्रो यायला थोडा उशीर झालाय आणि 2 धावा इथे कंप्लीट. सूरज पाटील 48 वर, टीमची टोटल 64च्या घरात. 64 विदाउट लॉस. प्रणय, मला वाटतं हायएस्ट पार्टनरशिप देखील आहे या उरण पनवेल प्रीमियर लीग 2026च्या पहिल्या पर्वातील आतापर्यंतची. फोर विदाउट लॉस. 48 वर सूरज पाटील. 3 बॉल अंतिमचे पहिल्या सत्रातील. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, कट करायचं होता, प्रयत्न असफल. विकेट किपरचा वेध घेतोय बॉल. चांगली गोलंदाजी हाताळत असताना निखिल गोवारी पहिल्या 3 बॉलवर 9 आल्या. चौथा बॉल डॉट आलाय. हो बघा, टप्पा पडल्यानंतर जास्त उसळी घेतली, बॅटच्या वरतून किपरकडे निघून गेला बॉल. चांगला बॉल डिलिव्हर करत असताना निखिल. शेवटचे 2 बॉल शिल्लक. हो इथे मात्र दिशा काय सांगते? पंच सांगतायत वाईट बॉल आहे, लाईन खराब आहे, पुन्हा टाकावा लागेल. अतिरिक्त चेंडू, अतिरिक्त धाव मिळत असताना टीमची टोटल पुढे सरकते. 65 या आकड्यावर 65. या क्रीडांगणावर प्रणय चेसिंग थोडं कठीणच आहे. आपण बऱ्याच वेळेला पाहिलं, गेल्या 7 रात्रीचा आपला देखील अनुभव असेल. त्यामुळे या धावा आता कुठेतरी जड वाटत असतील. स्मिथ आणि आनंद स्ट्रायकर जासे टीमला मात्र अशक्य नाहीयेत. क्रिकेट आहे. हो बॉल फिरलाय आणि बॉल चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. जोरदार टाळ्या. उरण पनवेल प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 1 च पहिलं अर्धशतक ऑन स्क्रीन. सूरज पाटील बॅट उंच कर आणि अभिवादन स्वीकार सर्व रसिक प्रेक्षकांचा. आणि तब्बल 3006 रुपयाचं कॅश प्राइस दिलं जाईल या मॅच नंतर. दीपक शेठ पाटील, सुनील शेठ पाटील, संतोष शेठ मडवी यांच्याकडनं 3006 आणि सुनील शेठ मडवी, संतोष शेठ पाटील आणि दीपक शेठ पाटील त्रिमूर्ती यांच्याकडनं 3006 रुपये आणि आतिश शेठ गावण यांच्या वतीने 2000 रुपयाचं कॅश प्राइस दिलं जाईल या अर्धशतकासाठी. हो शेवटचा बॉल आपण पाहतोय, आलाय तो डॉट. आणि पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर टीमची टोटल आपण पाहतोय 69 आणि 70 रनचं लक्ष असणार आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी स्मिथ आणि अनंत स्ट्रायकर जासई या टीम समोर. चला सेकंड इनिंगला सुरुवात होईल आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन होईल, आवाजामध्ये बदल होईल. संयम गरज सर यांना आपण ऐकूया उत्तरार्धामध्ये.